मी काय क्लास घेणार या डॅशिंग गर्लचा, उलट तीच माझा क्लास घेतीये तिच्या स्टाईलने. हो का, म्हणजे मी तुझा क्लास घेते. हो ना, तूच माझा क्लास घेतेयस. तुला आवडतंय ना? हो मला आवडतंय ना, मला आवडण्याचा प्रश्नच कुठे आहे. ते पण आहे. थांब थांब थांब, बाजूला मॅडम आहेत. तुझ्या मॅडम झोपल्या आहेत. अगं पण इतक्या लवकर कशा झोपतील त्या? उगाच त्या इथे यायला नको, आपला चालू क्लास बंद नको व्हायला म्हणून म्हणतोय, कळलं का? किती डरपोक आहे तो सर तुम्ही. डरपोक असं नाही, त्या आल्या त्यांनी आपल्याला पाहिलं ना तर प्रॉब्लेम तुला नाहीये, मला रूम सोडावी लागेल. असं काही होणारच नाही, आणि जरी झालंच तरी मी मम्मीला सांगेन ह्याला घर सोडायला लावू नको, आणि जर ह्याला सोडायला लावत असेल तर मलाही सांग, मीही ह्याच्यासोबत जाईन. अच्छा, तू एवढी डेअरिंग करणार आहेस? हो, मी एवढ्या डेअरिंगने बोलणार पण, आणि रोमॅन्सही करणार. स्लोली स्लोली स्वीट गर्ल. हे स्लोली स्लोली काय असतं? जे काय करायचं आहे ते पॅशनेट आणि फास्ट करायचं. हे स्लोली स्लोली काय असतं? मॅडम मॅडम दरवाजा वाजलाय. काव्या, अगं आई काव्या, माझ्या मोबाईलला काय झालं ते बघ ना. अगं नेटच चालत नाही. बघू. तरी परवाच रिचार्ज केलंय. अगं मम्मी, फ्लाईट मोडलाय फोन, कसं नेट चालेल? अरे देवा. थांब एक मिनिट. घे मम्मी, झालंय आता तुझं नेट चालेल. हो किशोर, तुझा पण अभ्यास चाललाय का काव्याचा अभ्यास घेतोयस? नाही, किशोर सर त्यांचा अभ्यास करताय, मी माझा करते. बर, चांगलंय. ए तुम्हाला मी डिस्टर्ब तर केलं नाही ना? अगं मम्मा, डिस्टर्बच केलंय. जा तू आता, उठ जा. हो बाई, हो जाते. किशोर, हिच्या आधी मागे लागायला लागायचं, बाई अभ्यासाला बस, अभ्यासाला बस. आणि मुलगी आता खूपच अभ्यास करायला लागले. नाही, ते म्हणतात ना संगत गुण की सोबत गुण, काय तसं काहीतरी झालं असेल. खरंच खरंच असंच झालं असणार आहे. बरं, चालू दे तुमचा अभ्यास, मी जाते. आपलं झोप लागली तर झोपते, आणि नाहीच आली तर मग गोळी घेते. हो, गोळी घे, पण जास्त वेळ फोन नको बघू, नाही तर जास्त डोकं दुखत. कळलं? हो बाई, कळलं. ठीक आहे, चालू देत अभ्यास. हो, बाय बाय. अवघड आहे बाबा या मम्मीचं. ओके काव्या, अगं ते एकटे असतात ना म्हणून बोलावंच वाटत असेल. आणि सारखंच तिला बोलूशी वाटतं. मगाशी मी आंघोळीला गेली, 2 तास त्या आत्याशी बोलत होती, आणि अजून पण बोलायचंय. चिल ना, चिल. तू कशाला त्रास करून घेतेस? तू कालच आलीस की नाही इतक्या दिवसातून, म्हणून त्यांना आणखी बोलावंच वाटत असेल. मग मी जाऊन बोलू का तिच्याशी आता? अगं मी तसं नाही म्हणत आहे, मी त्यांची मेंटॅलिटी तुला सांगतोय. आता तू त्यांच्यापाशी जाऊन बोलायला बसलीस तर मग मी क्लास कोणाचा घ्यायचा? अरे क्लास आहे ना, मी विसरूनच गेले. क्लास तर विसरून कसं चालायचं स्वीट गर्ल? नाही ना चालणार? नाही चालणार. येस येस. मग सुरू करूयात क्लास? हो, चल. या पेजवरती ही लाईन, म्हणजे आपल्याला आज हे शिकायचं आहे. एक काव्या, जरा पाणी दे ग, मी पाणीच घेतलं नाहीये बघ. काय यार या मम्मीचं, मग अशी जाताना घेऊन जाता नाही आलं का पाणी? ओके, चिल काव्या, विसरले असतील घेऊन जाईल. इतकं काय त्याच्यामध्ये? मी जाऊ का पाणी द्यायला? ठीक, मी जातो. नाही, तिने मला बोलवलंय ना, मीच जाते, आणि ऐकून पण. थांब, हेच नको आहे आपल्याला. तू जाणार, काहीतरी वेडेवाकडे बोलणार त्यांना, मग त्या बिचाऱ्या त्यांना वाईट वाटणार. थोडंसं असं नाही, पण तुलाही वाईट वाटणार. मग आपला हा जो काय आजचा क्लास आहे ना, म्हणावं तसं नाही होणार. त्याच्यापेक्षा मी जातो आणि पटकन येतो. गॉट इट? तोपर्यंत तू हे बुक वाच, मी आलोच. ओके. येऊ का? हां, ये ना. काव्या बिझी आहे का? तू आलास ते? नाही, तीच येणार होती ॲक्च्युली. पण काय नाही, ती उगाच चिडचिड 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 चालू आहे तिची, म्हणून म्हटलं ती इथे येईल, तुम्हाला काहीतरी वेडेवाकडे बोलेल, त्याच्यापेक्षा मीच घेऊन येतो पाणी. हे बरं केलंस, थँक्स. थँक्सची काय गरज आहे. बरं चला, तुम्ही आराम करा, मी जातो. जातो ना, येतो म्हणा. नाही, ते कळालं मला, पण तुम्ही हे काय करताय? काव्य आहे पलीकडच्या रूममध्ये. ते खरं आहे,
कसं आहे ना, माणसाला एकदा आनंदाची सवय झाली की नाही की मग ती जात नाही ना. त्रास होतो, विसरता पण येत नाही ना ही सवय. आणि तुझं असं अचानक लांब जाणं ह्याच्यामुळे मला खूप त्रास होतो. कळतंय तुला? कळतंय, मला सगळं कळतंय. पण काय ना, असं कधी कधी थांबलेलं बरं असतं. कधी कधी ब्रेक घेतला ना की त्याच्यानंतर आपल्याला जास्त आनंद घेता येतो. बरोबर ना? सो आता थोडे दिवस तुम्ही हे दुखणं सहन करा. आपली वेळ येईलच की, आपण मस्त जगूयात, मस्त एन्जॉय करूयात. खरंय, पण काय ना, मन मानत नाही ना, मन तयारच होत नाही. आहे बघा, दरवाजा वाजला, काव्य येते. अरे डोकं गोळी खाऊन सुद्धा दुखतंय. जसं जसं वय वाढतंय ना तसं डोकं जास्तच दुखतंय माझं. पण असं करून कसं चालेल? गोळी तर खावी लागणार ना आपल्याला. काय झालं मम्मी? काय होतंय तुला? काही नाही ग, डोकं जरा जास्तच दुखतंय. मग ती गोळी घे ना, हातात का ठेवली आहे? अगं किती गोळ्या खायच्या मला सांग ना. किती गोळ्या खाल्ल्या तरी माझं डोकं काही दुखायचं राहत नाही. जे काही आठवायचं आहे ते आठवतच राहतं. कितीही विसरायचा प्रयत्न केला ना तरी विसरता येत नाही ना. किशोर, म्हणून माझं सारखं डोकं दुखत असतं बघ. आधी तू ती गोळी घे. हे घे पाणी. गोळी घे म्हणजे तुला शांत झोप तरी लागेल. पण ह्या गोळ्या खाऊन काहीच होणार नाही ग. माझ्या आजूबाजूला कोणी असलं ना, कोणी माझ्याशी बोललं की मला बरं वाटतं. एकटेपणा सहन होत नाहीये मला आता, म्हणून मी तुमच्याशी सारखी बोलत असते बघ. माझं काही नेहमी चाललंय, जाऊ देत, जा तुम्ही अभ्यासाला लागा, जा. आपण ना आज आपला क्लास नको घ्यायला. आज ना आपण मम्मी सोबत गप्पा मारूया. चालेल? चालेल ना मम्मा? नको नको. चालेल ना सर तुम्हाला? चालेल, काही प्रॉब्लेम नाही मला. अरे नको, जा जा. उगाच माझ्यामुळे तुमचा अभ्यास नको राहिला. नाही राहत मम्मी माझा अभ्यास. आज तुझा क्लास, मग माझा क्लास. चालेल ना? बरोबर आहे. आता माझा काय क्लास घेणारच? आम्ही ना 1 बाय 1 क्वेश्चन विचारणार, तू त्याचे आन्सर द्यायचे. म्हणजे आपल्या गप्पा गोष्टी पण होतील आणि तुझं डोकं पण राहील दुखायचं आणि तुला झोप पण लागेल. बर, ठीक आहे, चल विचारा. काय विचारायचं ते? तुझी फेवरेट प्लेस कोणती? पुणे. आता सर तुम्ही विचारा. बरं, मला सांगा, तुमची या जगातली सगळ्यात आवडती व्यक्ती कोण आहे तुमची? माझ्या समोर आहे ती, म्हणजे माझी काव्या, माझी मुलगी. थँक्स मम्मा. आणि तुझी फेवरेट डिश? पुरणपोळी. तुला माहितीच आहे की. बरं, आता मी तुमची आवडती फिल्म? हम दिल दे चुके सनम. ही कोणती फिल्म आहे मम्मा? अगं तुला नाही माहिती ती, किशोरला माहिती आहे, कारण की त्याच्या वेळेसचे ना. सवय, नाद, ॲडिक्शन, या सगळ्या एकच गोष्टी आहेत. यांचं कसं असतं की एकतर सहजासहजी त्या लागत नाहीत आणि एकदा लागल्या की त्या काही सुटत नाहीत. सेम असं कस्तुरी मॅडमसोबत झालं. काव्या इथे नसताना रोज दुपारी वेळ मिळेल तेव्हा आमचं बोलणं, हसणं, झोपणं सगळं व्हायचं. आता अचानक काव्या इथे आल्याने सगळं बंद झालंय. आता ही सवय अचानक मोडल्याने त्यांना नकोसं झालंय, म्हणून तर काही ना काही निमित्त काढून त्या बोलत आहेत. बोर वाटणारा वेळ त्या काही ना काहीतरी बोलून घालवत आहेत. आता ह्या आतल्या गोष्टी मला आणि तुम्हालाच माहिती आहेत, पण आपल्या काव्याला कुठे नाही माहीत ना. पण असो, आपण पण भावनांच्या या खोट्या खेळात खेळत राहायचं. तसंही आपल्याला आयुष्यात हेच तर करायचं आहे, याचाच तर अभ्यास करायचा आहे, हो की नाही? हां, तर बराच वेळ बोलल्यानंतर फायनली मॅडमला झोप आली. 10 मिनटं बोलणं होईल असं वाटणाऱ्या बाईने 30 मिनिटं घेतली, पण चांगलं गाढच झोपली. सो चला आता आम्हाला आमचा क्लास घेण्यासाठी, चला आम्हाला एक होण्यासाठी, चला काव्याच्या अति जवळ जाण्यासाठी, चला. मॅडम पाणी. थँक्स. सेम टू सेम मॅडम. काय बोलला? म्हणजे चेहरा सेम टू सेम मॅडम सारखा आहे असं म्हणालो मी.
काव्या, काय झालंय? मूड ऑफ आहे का? नाहीतर काय, एकतर कसला भारी मूड झाला होता. ह्या मूडची पक्की वाट लावली. अरे इट्स ओके यार, कूल डाऊन. काय कोण, एकतर ती मम्मी स्वतःही टेन्शन घेते आणि तिला असं वाटतं समोरच्यानेही टेन्शन घेतलं पाहिजे. असं कसं काय बोलतेस यार तू? मॅडमला असं वाटणार आहे का की काव्याला टेन्शन यावं, काव्यात सॅड असावी? आणि मग कसं असतं ना की आपल्या जवळच्या लोकांच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात आणि आपलंही कर्तव्य असतं की आपण त्या पूर्ण करायच्या असतात. कळतंय ना? अक्षरशः मी सँडविच झाली ह्या दोघं नवरा बायकोंमध्ये. नाही मी मम्मीची झाली, नाही पप्पांची झाली. आणि त्या एक्स बॉयफ्रेंडनी तर मला स्वतःचीही होऊ नाही दिलंय. या सगळ्यामध्ये मी फक्त एक युजलेस मुलगी झाली. सी, आय अंडरस्टँड काव्या. पण कसं असतं ना की तू काल जी होतीस ना ती आज नाही आहेस, राईट? आणि जे तू आज आहेस ना ती उद्या नसणार आहेस. सो रिलॅक्स. कुठलीही गोष्ट इतक्या वेळ मनात नसते धरून ठेवायची. कळतंय ना मी काय म्हणतोय? कळतंय रे, पण मला पण असं वाटतं मला पण मम्मीसारखाच प्रॉब्लेम आहे. नुसतं विचार करायचा, नुसता हा विचार तो विचार, काही ना काही चालू असत आणि त्यात तुझं एक वेगळंच. ठीक आहे, मी काम कर, तू तुझ्या मम्मीसारखा विचार करत बस. मी जातो आणि माझा स्टडी करतो. मी माझा वेळ का वाया घालवतोय? असं लहान मुलीला इशारा करून बोलवत आहे, शोभतं का तुम्हाला? असं मी ही लहान मुलगी असं मोठ्या माणसांसारखं विचार करते, हे शोभतं का तिला? नाही ना शोभत. अजिबात शोभत नाही. तुला तर असं चटरपटर बोलायला, वाटेल तसं वागायला, असं बिंदास जगायला हे शोभतं. आणि मला वाटतं तेच तुला भारी वाटतं. हा ना, म्हणूनच तर मी बिंदास राहते. पण ही मम्मी ना, झालं मम्मी. यार आता आपण तुझ्या मम्मीचा विषय नाही काढायचा. बस झालं, दुपारपासून ते मम्मी मम्मी ऐकून मला बोर 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 झाले आता. हा ना, सो आता मम्मी उठूस तर नो मम्मी. इज दॅट राईट? एक्स्ट्रीमली राईट. मग आता तो विषय नाही तर कोणत्या विषयावर बोलायचं? आय डोंट नो, म्हणजे मे बी असा विषय जो आपल्याला एकमेकांना विसरायला भाग पडेल, जो आपल्याला ऐकायला भारी वाटेल, असं फील करायला भारी वाटेल, असा विषय. म्हणजे ऐकायला, फील करायला आणि आपल्याला विसरायला भाग पडेल असा कोणता विषय? आय रिअली डोंट नो, बट मला असं वाटतं की आपल्या आजच्या क्लासचा विषयच तो आहे. राईट, ग्रेट विषय आहे. येस. बॉयफ्रेंड बनशील माझा? एक्सक्यूज मी? आणि नाही, बॉयफ्रेंड म्हणजे काय असतं? कोण असतं बॉयफ्रेंड? म्हणजे गोड गोड बोलणारा, वाटेल तिकडे फिरवणारा, व्हॅलेंटाईन डेला छान छान गिफ्ट देणारा आणि मग त्याला हवं ते घेणारा, राईट? पण मला असला बॉयफ्रेंड नाही बनायचं, प्लीज. नाही बनू शकत म्हणजे? मग तू हे सगळं कशासाठी करतोस? वेल, ते तुला आणि मला करावं असं वाटतं म्हणून. पण हे करण्यासाठी मला कुठल्याही बळजबरीने दिलेल्या नात्यामध्ये जायची गरज नाही आहे, कळलं ना? मी नाही बनवू शकत असला बॉयफ्रेंड. मग तू फक्त हे रोमॅन्स करण्यासाठी नाटके करतोय का माझ्यासोबत? हो का? मग बाकीचे बॉयफ्रेंड सुद्धा हे मिळवण्यासाठीच नाटकं करतात. तू जरा वेडा आहेस का रे? काही पण काय बोलतोस? वेडा नाहीये मी, मोठा आहे तुझ्यापेक्षा. म्हणून मला तुझ्याशी कुठलंही खोटं बोलायचं नाहीये किंवा खोटं नातं निर्माण करून ना तुझं इमोशनल ब्रेकडाऊन होईल असं काही करायचं नाहीये. हा, आता तुला मला बोलायला आवडतं, मला तुला बोलायला आवडतं म्हणून बोलतोय मी. आणि जर हे पण तुला आवडत नसेल ना तर यू मे लीव्ह नाव. पण मला कुठल्याही खोट्या नात्यामध्ये अडकवू नकोस. जा तू, जा जा. रिलेशन करायचं नाही तर का असं बघतोस? का मला त्रास देतोस आणि का मला डिस्टर्ब करतोस? तुझ्याकडे बघावंसं वाटतं ना म्हणून बघतो.
तू एवढी स्वीट अँड ब्युटिफुल आहे ना म्हणून बघतो. पण का बघतोयस? अरे तुझ्यासारख्या सुंदर मुलीकडे नाही बघायचं तर कुणाकडे बघायचं मग? पण का? कारण मला तुझ्या असं जवळ यायचं आहे. तुझ्या या सोनेरी केसांचा स्मेल घ्यायचा आहे. मला तुला तुझ्यापासून दूर घेऊन जायचंय. मला तुझा अनुभव घ्यायचा आहे. घ्यायचंय तर मग घे ना, का वेळ लावतोयस? पण त्यासाठी हवे ती परफेक्ट वेळ आली पाहिजे ना. मग आली ना ती वेळ. वेळ आली आहे पण दरवाजा ओपन आहे. तुझी मम्मी तिकडे झोपली आहे. दरवाजा बंद आहे, मम्मी सुद्धा रूम मध्ये. आता आली आहे ना वेळ? येस, आली आहे. आहे ना? हो आहे. ते आहे ना? हो येस माय स्वीट गर्ल. तू तयारीस म्हटल्यानंतर सगळं आहे. तुला हवं आहे ना? हो हवंय. लेट्स गो देन. माझ्या डायरीच्या लिस्टमध्ये या नव्या कोऱ्या काव्याच्या जबराट अनुभवाची नोंद होतीये. काव्य लहान जरी असली ना तरी तिच्या अनुभवाने मला शॉक करते. मला स्वप्नातही भेटणार नाही असा आनंद स्वीट पोरगी आमचा शेवट गोड करून देते. आम्ही फायनली एक होतोय. सो चला, तुमचाही आजचा दिवस स्वीट जाऊ. सगळं कसं अगदी मनासारखं झालेलं आहे. जी अपेक्षा मला सुद्धा नव्हती त्यापेक्षा भारी अनुभव काव्यासोबत प्रेम देऊन आणि घेऊन आलेला आहे. बाकी मला कसं का वाटे ना, पण पोरीला मात्र भारी वाटलंय म्हणून तर फ्रेश होऊन ती छान असा चहा करायला गेली आहे. थोड्या वेळाने आम्ही सर्व त्याचा लाभही घेणार आहोत. असो, हळूहळू का होईना आपण हवं तसं पाहिजे तसं अनुभव घेत जगतोय. आपण जसं ठरवलं होतं तसंच होतंय. आणि जो काही अनुभव मला येतोय तो सगळा या कोऱ्या कागदावर मी आता उतरवतोय. अगं आज एवढं डोकं दुखत होतं, इतकं डोकं दुखत होतं ना, गोळी खाल्ली आणि 2 तास झोपले ना तेव्हा बरं वाटतंय बघ. हां होतं मॅडम. असं कधी कधी होतं. झोप नाही झाली ना मग असं होतं बघा. ते तर आहेच ग. आजकाल कशाचं काही सांगू शकत नाही बघ. खरं आहे तुमचं मॅडम. अगं काव्याचं म्हणते मी, आज चहा करतीये. ही पोरगी ना कधी काय करेल, तिचं काय होईल काही सांगू शकत नाही बघ. का हो, काय झालं? अगं आज सकाळी इतकी चिडचिड करत होती आणि आत्ता मगाशी पाहिलं तर प्रचंड आनंदी आहे. म्हणून म्हटलं आजकाल कशाचं काही सांगू शकत नाही बघ. हां होतं ह्या वयात असंच होतं मॅडम. बर, तुझ्या आईची तब्येत कशी? कशाची मॅडम, आईची तब्येत काय नाही, चांगली बघा. एकतर माझं एवढं प्रॉब्लेम, त्यात ती भाऊ माझा लक्ष देत नाही घरात थोडं पण. जी आहे ती मलाच बघावं लागतं. आणि सदा ना त्या बायकोमध्ये गुंतलेला असतो बघा. अवघड आहे बाई. आजकालच्या लग्न झालेल्या मुलांचंच अवघड आहे बघ. मम्मी, दीपाली ते चहा झालाय, घ्या तोपर्यंत चहा. आणखी नाही, तुम्ही तुमचा घ्या, मी आधी किशोरला बोलू. बरं ठीक आहे, बोल. दीपाली जा दोघींचं चहा आण. चला सर, चहा रेडी आहे. चहा राईट. खरं सांगू, खूप आवडीने चहा बनवलाय तुझ्यासाठी. नक्की सांगायचं कसा झालाय चहा? अरे नक्की सांगेन. नक्की काय? मला ना फार कूल वाटतंय. म्हणजे कसं फ्रेश वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला ना अगं ते तुझा मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का ग? हा झाला ना. ते एक बरं झालं ना. हो ना. चला चहा घ्यायला सर. हो मी आलोच, तू चल. हो. आजकाल लय शांत दिसतो र. म्हणजे अभ्यास बिभ्यास लय चाललाय वाटतं तुझा. हो अगं खूप जोरात चालू अभ्यास आहे दुपारचा दोघांचाही. म्हणजे आता काव्य पण अभ्यासाला बसायला लागली होय. हो मग आजच आम्ही मॅथमॅटिक्सचे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. खरंच मग मी किशोर दादा खूप हुशार आहे. अगं हुशार असणारच. आता इतके वर्ष झालं तू अभ्यास करतोय. नाही, नुसतं हुशार असून फायद्याचं नसतं व. जरा कसं त्याच्या बहिणीसारखं 4 पैसे कमवू बी लागतात. नाही मॅडम, बरोबर ना मॅडम? हा कमवायला तर पाहिजेच ग. अगं याचं गोल वेगळं आहे, कोमलचं गोल वेगळं आहे. आणि आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी करत असतो.
हो ना किशोर. हो ना. इथं येऊन 2 महिन्याच्या वरी दिवस गेलं, पण बाबा 2 शब्दाच्या वर बोलायला काही शिकला नाही. असं घुमेवानी राहणं काही लय चांगलं नसतं. कधी तर बदलायचं राव स्वतःला. हो ना. तो का परत बोलला बघा 2च शब्द. किती विचित्र गोष्ट आहे ना. इथे प्रत्येकीला वाटतंय की हा फक्त माझ्यासोबतच फ्रीली बोलतोय आणि सिक्रेटली रिलेशन ठेवतोय. खरी रिॲलिटी तुम्हाला आणि मलाच माहिती आहे. खरंच कधी कधी ना लई कौतुक वाटतं बघा मला माझं स्वतःचं, की कसं डोकं लावून मी हे सगळं मॅनेज करतोय, कसं डोकं लावून मी या सगळ्यांनाच प्रेम देतोय. पण जास्त हवेत जाऊन नाही जमायचं हां किशोर शेठ. कधी ना कधी ती वेळ येतेच आणि आपलं भिंग फुटतं. पण ती वेळ यायच्या आधीच मला यांच्यापासून लांब जायचं आहे. झालं आता यांचा स्वाद घेतला, यांच्यासोबत नाती केली, म्हणजे करायचं ते सगळं झालं. आता गुपचूप पळायची वेळ आली आहे. आणि त्यात ही कोमल तर हा महिना संपायच्या आधीच कल्टी मारणार आहे. सो लवकरच असं चहा पिणं, यांचा स्वाद घेणं ह्याचा शेवट होणार आहे. लवकरच मी नव्या पाखरांसोबत अशाच गप्पा गोष्टी करणार आहे. लवकरच मी इथून कल्टी मारणार आहे. लवकरच नवीन पाखरं, नवं सौंदर्य, नवी मनं शोधणार आहे. लवकरच इथून पळ काढणार आहे. काय रे, काय चाललंय तुझं? हा काव्यासोबत काय चाललंय तुझं? हा मी जी डोळ्यानं बघितलं ती खरं आहे का? काय चाललंय? काय बोलताय कळते का तुम्हाला? काय बोलते म्हणजे डोळ्यानं बघितलं तीच बोलती. काय चाललंय? ती काव्य तुझ्या जवळ काय येते, तुझ्यासमोर गुलगुलू काय करते, चहा काय आणून देते, हसताय खेळताय, काय चाललंय? हा डोक्यात फरक झालाय काय? काय बोलताय कळतं ना तुमचं तुम्हाला? किती लहान आहे ती, किती बालिश आहे. तिचं वागणं मला सोडा, तिचं तिला सुद्धा माहीत नसतं. लागला काहीतरी बोलायला. नाही ती आहे तुझं, मग पण मला जे वाटलं तीच बोलते रे. चुकीच बोलताय ना. पण काय झालं माहिती आहे का तुम्हाला? कालपासून आपल्या दोघांना असं बोलायला निवांत वेळ मिळाला नाही ना, तुमचं डोकं जरा बांजाळ्यासारखं झालं. बरोबर? ते बरोबर बोललंस खरं. सांगतो तिला काही जाऊ कोणी बघितलं माहिती कुठं ना कुठं तरी. मग ती जाऊ दे. आपलं ती भेटायचं आणि प्रेमाच्या देह घ्यायचं कसं र? आवड आहे ती आता लय. का? बरं ठीक आहे, मी इथं जवळ माझ्या मित्राची रूम आहे, तिकडे दुपारी कोण नसते, तिकडे जाऊ मग दुपारी. हां जाऊया, मला ते तीच पाहिजे. कराय तुमचं चालते. जावा आता तुम्ही काम करा, उद्या सकाळी सांगतो मी काय करायचं ते. हा मी जाते, जेवण बनवते. पण तू भाजी कुठली खाणार आहे? काय तुम्ही द्याल ते खाऊ की? मी बनवणार ती. हा मी दिल ती खाशील? हा मग खरंच? करच की. अयो अयो मॅडम चपाती किती बनवू? 10-12 कर. किशोर, दीपालीचं आणि तुझं काय चाललंय? ती इतक्या सभा उभी राहून काय करत होती? मगाशी. हो मगाशीच. हो मॅडम, त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं होतं ना, ते दाखवत होत्या त्या. खरं सांगतोस? हो मी खरंच बोलतोय. पण तुम्ही अचानक असं का बोलताय ना? ओके की कालपासून आपलं काही बोलणं झालेलं नाही आहे म्हणून बोलायचं म्हणून तुम्ही काही बोलताय असं नाही आहे ना? असं दीपालीने सारखं तुझ्या जवळ आलेलं मला चाललं आहे. असं अचानक मी काहीही पाहू शकत नाही. ओके कूल काम डाऊन. मला कळालं तुम्हाला काय म्हणायचं आहे. रिलॅक्स, तुम्ही जास्त विचार नका करू. असं आज ना खूप वेगळंच काहीतरी वाटतंय. मला खूप ओढ वाटते. मला भीती वाटते रे. ओके माझ्या लक्षात आलं. मी काय करतो, मी आज इकडे झोपू का, रात्री इथे बाहेर झोपू का, तुम्ही याल का, आपण बोलूयात मग. आजकाल काव्य रात्रभर जागी असते, मग रात्री तर शक्य नाही. बघू भल्या पहाटे समजलं तर. नो प्रॉब्लेम. तुम्हाला ना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या, मी इथेच असेल रात्रभर. तुम्ही या, आपण भेटूयात, बोलूयात. तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत ना, सगळे चित्रविचित्र प्रश्न ते आपण सॉल्व्ह करूयात. ओके रिलॅक्स. थोडी रिस्क आहे पण जागा तर लागेल. करेक्ट आहे. रिस्क आहे तो इश्क आहे. तर तुम्ही रिलॅक्स व्हा, कसलाही विचार करू नका. तुम्ही या, पहाटे या, रात्री या, कधी या, मी इथेच असेल. या तुम्ही. हो येस बाय.
स्वतःने शहाणा समजतोस का? काव्या काय झालं, काय बोलतेस तू? ओय हिरो, बघितलंय मी सगळं, कळालं ना? मम्मीच्या हातावर तुझा हात होता ते काय लावलंय तू हे सगळं? काय विचार आहे तुझा? बोल ना काहीतरी. रिलॅक्स, कूल. मी सांगतो अगं तुझी मम्मी स्वतः आली होती ना, त्यांचं डोकं दुखत होतं, त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ना ते सांगत होती मला. आय वॉज जस्ट ट्राईंग टू काम हर डाऊन, नथिंग एल्स, दॅट्स इट. नेमकं तू ते बघून ना नको ते विचार करून मला वेडेवाकडे बोलतेस यार. म्हणजे मी जसा विचार करते तसंच? नो, तसं नाहीये. आणि काव्या यार, स्वतःच्या आईवरती तरी विश्वास ठेव यार. कम ऑन. तुमचं नाही, जेनझी मुलांचं अवघड झालंय माहिती तुला. इथे आणि इथे काही कनेक्शन नाही, काही प्रोसेसिंगच होत नाही. उचलली जीभ आणि डिस्गस्टिंग यार. तसं नाहीये रे, जे मी बघितलं त्याच्यामुळे रागात बोलली, सॉरी. तुला माहितीये काय होतंय? तू ना दिवसभर तुझ्या डोक्यामध्ये तेच चाललेलं असतं ना, म्हणून विचार सुद्धा असेच घाणेरडे येतात तुझ्या डोक्यात. यु नो व्हॉट, माझं चुकलं. मी तुझ्यावरती इतकं प्रेम केलं, मी तुला हॅपी ठेवायचा प्रयत्न केला, माझं चुकलं. आणि तू काय केलंस? असे किती घाणेरडे विचार आहेत, काही घाणेरडे विचार करून माझ्यावरतीच तू उलट आरोप करतेस. नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू काव्या. नो. सॉरी ना, परत नाही होणार तसं, सॉरी. शिट. स्वतःला अतिशहाणं समजायचं परिणाम आहे ते. आईला दीपालीने काव्यासोबत बघितलं, कस्तुरीने दीपालीसोबत बघितलं, आणि आता काव्याने कस्तुरीसोबत बघितलं. नाही. ज्या हुशारीने आपण हा खेळ रचला होता तो आता शेवटाकडे आलाय की काय? खरंच सगळं काही कंट्रोलमध्ये असून आपल्या अंगलोट येतं की काय? नाही. किशोर शेठ, आवरायला लागेल सगळं. कसं लवकरात लवकर सांभाळायला लागेल. झालंय आपलं इथलं काम, झालंय. लवकरच इथलं सगळं निस्तरावं लागेल. पण वेट, चला इथनं जातच आहोत तर या कोमलने कसं काय आपल्यापासून, म्हणजे या किशोरपासून लांब राहावं? म्हणजे इथे कस्तुरीसारखी मॅडम पटली, माझ्यासोबत झोपली सुद्धा, पण ही कोमल मला गोड बोलून मलाच नादी लावून कुशाल आधार राहतेय, कुशाल माझ्यापासून दूर राहतेय. नाही, हे चुकीचं आहे किशोर शेठ. नाही म्हटलं तरी आपल्यातल्या एकाला ती आवडतीच आहे. त्याच्यासाठी तरी आजच्या आज हिची विकेट पाडावीच लागेल. आजच्या आज हिला प्रेम द्यावंच लागेल आणि आजच्या आज हिच्याकडून प्रेम घ्यावंच लागेल. आज काय बघतोय? कुठं असंच? नाही, वेगळाच बघतोयस घाणेरड्या नजरेने. तू वेडी झालीस का? दरवाजा उघड आहे, आवाज जाईल ना बाहेर. नाही जात. आणि तू बाहेर झोपायला नाही जाणार आहेस का? रोज बाहेरच झोपतो मी रात्री. पाऊस येतो, रोज भिजतोय मी. आज नाही जाणार बाहेर, इथं झोपणार मी. काय झालंय तुला? आज काय बोलतोय? ओकेस ना? एकदम ओके, फिट अँड फाईन. नाही, वेगळाच बोलतोयस आज. रोज वेगळाच बोलतोस, वेगळाच बघतोस. कारण आजचा दिवस वेगळा आहे. आजचा दिवस स्पेशल आहे. तुझा आणि माझा एकोणचा दिवस आहे. इथं काय झोपतोय? खाली झोप ना यार. मला नाही झोपायचं खाली, मला आज इथं झोपायचं आहे. चेष्टा करतोय? नाही, चेष्टा नाही करत. जे काही करतोय ना ते मनापासून करतोय. तुझ्यासाठी करतोय आणि माझ्यासाठी तुझं करतोय. किशोर, हे अति होतंय. नाही, अति नाही ग. जे 2 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होतं ना ते आता होत आहे. अरे पण आपलं ठरलंय ना यार. काय ठरलंय? कसं ठरलंय? मला काय आठवत नाही. मला दुसरं काही दिसत नाही, दुसरं काय सुचत नाही, मला तिसरं काही करायचं पण नाही. कळलं ना? मला जे पाहिजे ते मिळवल्याशिवाय मी आता इथं उठणारच नाही आहे.